नमस्कार सगळ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर एम्प्लॉय डिटेल्स कसे तयार करायचे ते समजावतो. लॉग इन केल्यावर होम पेज उघडेल. होम पेजच्या राईट साइडला क्विक लिंक्सचा ॲरो मार्क ऑप्शन आहे. या ॲरो मार्कवर क्लिक करा, मग खाली स्क्रोल करा. इथे आपल्याला रेग्युलर एम्प्लॉय ऑप्शन दिसेल. क्लिक करा या ऑप्शनवर. आता रेग्युलर एम्प्लॉय पेज उघडलाय. आधी तयार केलेले एम्प्लॉय डिटेल्स दिसतील आणि नवीन एम्प्लॉय डिटेल्स पण तयार करू शकतो. नवीन एम्प्लॉय डिटेल्स तयार करायला पहा उजव्या बाजूला जिथे क्रिएट न्यू बटन आहे. क्लिक करा या क्रिएट न्यू बटनवर. आता एम्प्लॉय पेज उघडलाय. इथे आपण आवश्यक एम्प्लॉय डिटेल्स टाकू शकतो. पहिल्यांदा फर्स्ट नेम टाका आणि मग लास्ट नेम टाका. त्या एम्प्लॉय टाईप फील्डवर क्लिक करा. तुम्हाला जो एम्प्लॉय टाईप तयार करायचा आहे तो ड्रॉप डाऊन लिस्टमधून निवडा. उदा आपण क्लीनर तयार करत असू तर क्लीनर निवडा. कलेक्शन पर्सन तयार करत असू तर कलेक्शन पर्सन निवडा. कंडक्टर तयार करत असू तर कंडक्टर निवडा. ड्रायव्हर तयार करत असू तर ड्रायव्हर डिटेल्स निवडा. उदा आत्ता आपण ड्रायव्हर निवडतो, मग एम्प्लॉय एड टाका. ड्रायव्हिंग लायसन्स नंबर असेल तर तो ड्रायव्हिंग लायसन्स नंबर अपडेट करा. डीएल ऑफिसमध्ये मिळालं असेल तर एसवर क्लिक करा. डीएल ऑफिसमध्ये मिळालं नसेल तर नोवर क्लिक करा. ड्रायव्हिंग लायसन्सची फोटोकॉपी असेल तर ती फोटोकॉपी अपलोड करा. ड्रायव्हर डिटेल्स तयार करताना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, डीएल रिसीव्ड इन ऑफिस आणि ड्रायव्हिंग लायसन्स फोटो हे मॅन्डेटरी आहेत. हे इथे अपडेट करू शकतो. कंडक्टर किंवा क्लीनर डिटेल्स तयार करताना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, डीएल रिसीव्ड इन ऑफिस आणि ड्रायव्हिंग लायसन्स फोटो लागणार नाहीत. आपण थेट नो निवडू शकतो. मग जेंडर निवडा. त्या ट्रॅव्हल ब्रांच फील्डवर क्लिक करा. हा ड्रायव्हर ज्या ठिकाणी असाइन करणार आहोत ती ब्रांच ड्रॉप डाऊनमधून निवडा. उदा आत्ता आपण मातबाटा निवडतो. खाली स्क्रोल करा. मोबाईल नंबर फील्डमध्ये ड्रायव्हरचा मोबाईल नंबर टाका. ॲड्रेस लाईन 1 मध्ये फुल ॲड्रेस टाका. निवडा सिटी, स्टेट निवडा आणि टाका पिन कोडचे तपशील. सगळे डिटेल्स टाकल्यावर एकदा क्रॉस चेक करा, मग खाली स्क्रोल करा. शेवटी क्रिएट ऑप्शन आहे. क्लिक करा क्रिएट बटनवर. आता ड्रायव्हर डिटेल्स यशस्वीपणे तयार झाले आहेत. कंडक्टर किंवा क्लीनर सारखी इतर एम्प्लॉय डिटेल्स तयार करायच्या असतील तर हेच प्रोसेस फॉलो करा. आपण रेग्युलर एम्प्लॉय ऑप्शनमध्ये मल्टिपल एम्प्लॉय डिटेल्स तयार करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस छान जावो.